Change your problems or issues into blessings. आपल्या समस्या ज्या आहेत त्या परमेश्वराच्या आशीर्वादाची साधनं बनवा. ख्रिस्तालाही जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ईस्टरच्या 5व्या रविवारी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आठवण करून देतो, तुम्ही अस्वस्थ होऊ नका. डू नॉट बी ट्रबल्ड. तुम्ही शांत रहा. आणि त्याचे एक सुंदर उदाहरण जर आपल्याला द्यायचं असेल तर काना येथील लग्न प्रसंगी हे जर आपण दृश्य बघितलं तर तिथे एक समस्या निर्माण झाली. द्राक्षरस संपला होता. त्या समस्येमध्ये घरजण्याची आबरू चव्हाट्यावर येणार होती. सर्वत्र जणू काही समस्या दिसू लागली होती. मात्र प्रभू येशू ख्रिस्त या समस्येची संधी साधून आपला पहिला चमत्कार करतो आणि पाण्याचं रूपांतर द्राक्षरसामध्ये करून तो द्राक्षरस अगोदरच्या द्राक्षरसापेक्षा श्रेष्ठ असा द्राक्षरस बनवतो. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला हाच संदेश देत आहे की अस्वस्थ होऊ नका, भयभीत होऊ नका, घाबरू नका. तर आपल्या ज्या समस्या आहेत, आपल्या ज्या अडचणी आहेत, आपल्यापुढे जे प्रश्न आहेत त्याचं रूपांतर आपण परमेश्वराच्या आशीर्वादाच्या साधनांमध्ये केलं पाहिजे. याचं एक सुंदर उदाहरण आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या वाचनामध्ये सुरुवातीच्या ख्रिस्त सभेमध्ये लोकांची संख्या वाढू लागली आणि म्हणून त्यांच्या गरजा देखील वाढू लागल्या. आणि म्हणून जे गरीब होते, जे विधवा होते त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ लागलं. आणि म्हणून त्यांची सेवा करण्यासाठी प्रेषितांना अनेक लोकांची गरज वाटू लागली. याच समस्येचा सुंदर असा उपयोग करून प्रेषितांनी डायकनेट म्हणजेच सेवेचा मंत्र किंवा सेवाभावी लोकांची निवड केली आणि त्याद्वारे या समस्येवर मात करून ख्रिस्त सभेमध्ये सेवेचा मंत्र वाढविण्यासाठी प्रयत्न केला. दुसऱ्या वाचनामध्ये आपण पाहतो की संत पेत्र आपल्याला सांगतो की आपण सर्वजण जणू काही जिवंत ख्रिस्त सभेचे घटक आहोत आणि म्हणून आपण आपल्या कलागुणांचा, आपल्याला परमेश्वराने दिलेल्या देणग्या आहेत त्यांचा वापर करून आपण ख्रिस्त सभा फुलविण्यासाठी, ख्रिस्त सभेमधील सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आणि ख्रिस्त सभेची जी आध्यात्मिक इमारत आहे ती आध्यात्मिक इमारत मोठी करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. कारण ख्रिस्त सभा या आध्यात्मिक इमारतीचा कोनशिला, द कॉर्नरस्टोन इज जीसस. हा प्रभू येशू ख्रिस्त शुभवर्तमानामध्ये आपल्याला त्याच्याविषयी बोध करताना सांगत आहे की मी मार्ग, सत्य आणि जीवन आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत नाही की मी तुम्हाला मार्ग दाखवतो, पण प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मीच मार्ग आहे. आणि म्हणून आपण लक्षात ठेवायचं आहे की प्रभू येशू ख्रिस्त जो मार्ग आहे त्या प्रभू येशू ख्रिस्तावर आपण संपूर्ण भरवसा ठेवला पाहिजे. आणि जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताला शरण येतो, तो जो आपला सर्वस्व आहे त्याचा स्वीकार करतो आणि त्यानुसार आपल्या जीवनाची जडणघडण करतो, तेव्हा ख्रिस्ताची शिकवण, ख्रिस्ताचे मूल्य आणि ख्रिस्ताचं कार्य आपण करू लागतो. प्रभू येशू ख्रिस्ताकडनं आपण काय शिकू शकतो तर प्रभू येशू ख्रिस्ताने सेवेचा जो मंत्र आपल्याला दिलेला आहे, नम्रतेचा जो मंत्र दिला आहे तो आपण समोर ठेवला पाहिजे आणि आपल्या जीवनाची जडणघडण ही सेवेमध्ये आणि नम्रतेमध्ये करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, दुसरी गोष्ट आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाचा स्वीकार करताना लक्षात घेतली पाहिजे आणि ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जो मार्ग आपल्याला दाखवत आहे त्या मार्गाने वाटचाल करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आणि आपला जो मार्ग आहे तो परमेश्वराचा गौरव करणे, परमेश्वराला धन्यवाद देणे आणि परमेश्वराच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत, परमेश्वराचे जे मार्ग आहेत किंवा स्वप्न आहेत, त्या योजना परमेश्वराच्या आपल्याला कशा पूर्ण करता येतील त्याकडे आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे.
परमेश्वराच्या योजना पूर्ण करण्यासाठी जेव्हा आपण सहकार्य करतो तेव्हा निश्चितच सुंदर ख्रिस्त सभा आणि सुंदर समाज किंवा हे विश्व चांगलं करण्यासाठी आपण प्रयत्न करीत असतो. प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानामध्ये बोध करताना आपल्याला सांगत आहे की मी मार्ग आहे आणि म्हणून मी जो मार्ग दाखवतो त्या मार्गाने आपण वाटचाल केली पाहिजे. आणि म्हणून आपल्या मनातील सगळी भीती आपण दूर करायची आहे, कारण प्रभू येशू ख्रिस्त मार्ग आहे. जीसस इज द वे. आणि म्हणून वी नीड नॉट फिअर, वी नीड नॉट हॅव कन्फ्युजन बिकॉज जीसस इज द ट्रूथ. आपल्याला गोंधळ आपला जो आहे तो मनातला दूर करायचा आहे, कारण प्रभू येशू ख्रिस्त सत्य आहे. आणि त्या सत्याचा जेव्हा आपण स्वीकार करतो तेव्हा आपल्याला कोणत्याही प्रकारचं दुसरं विचार नाही, कारण प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सत्य काय आहे ते शिकवत आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त जीवन आहे. ही इज लाईफ अँड देअरफॉर ही रिमूव्ज ऑल द एम्प्टीनेस ऑफ आर लाईफ. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनातलं सगळं जो कमीपणा आहे तो भरून काढून आपल्या जीवनाला एक नवीन अर्थ प्राप्त करून देतो. गेल्या रविवारी आपण ऐकलेलं आहे की उत्तम मेंढपाळ प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला जीवन देण्यासाठी आणि विपुल प्रमाणाचं जीवन देण्यासाठी सांगत आहे. आणि तोच प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मीच जीवन आहे. त्या जीवनाचा जेव्हा आपण स्वीकार करतो तेव्हा निश्चितच आपण परमेश्वराचा अनुभव घेत असतो. आणि म्हणून आपल्या जीवनातील ज्या समस्या आहेत, आपल्या जीवनातील ज्या चिंता आहेत, आपल्या जीवनातील जे अडचणी आहेत, ह्याकडे आपण सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायला शिकलं पाहिजेत. आणि ह्याचा वापर करून आपण परमेश्वर जो मार्ग, सत्य आणि जीवन आहे त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला पाहिजे. आपले ज्या समस्या आहेत त्या समस्येद्वारे आपण परमेश्वराचे जे आशीर्वाद आहेत त्या आशीर्वादाचा अनुभव घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लेट आवर प्रॉब्लेम्स, आवर इश्यूज बी चॅनल्स ऑफ गॉड्स ग्रेस, बी चॅनल्स ऑफ गॉड्स ब्लेसिंग.